4 रन ऑन अ स्कोरबोर्ड. फुल टॉस बिटवीन द गॅप हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय चेंडूवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दरम्यान तुम्ही जर बघितलं तर एक सिंगल मात्र प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती आपण बघणार आहोत 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गौतम मुनोत आणि आकाश ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खंडेलवाल खिलाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर कव्हर मध्ये अर्थात कव्हर पॉइंट वर पकडला. एक अप्रतिम झेल फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज आकाश बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसतोय आणि काय अप्रतिम झेल तिथे पकडलाय. स्क्वेअर कट केला होता आणि तिथे कव्हर पॉइंट वर चांगला झेल पाहायला मिळालाय. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये आपण बघणार आहोत. अनुप असेर यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. कमलेश भंडारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय गौतम मुनोत यांच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने हा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळतंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इलाइट सिक्सर. प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु झेल पकडू शकले नाहीत आणि षटकार तिथे मिळतोय. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय, परंतु गौतम मुनोत इथे जर आपण पाहिलं तर चेंडू सॉफ्ट हँडल पद्धतीने खेळताना बघायला मिळालेले आहेत. धाव मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 12 या आकड्यावर पूर्णपणे स्थिर आहे. अनुप असेरी गोलंदाजीसाठी. त्यावेळेसचा बॉल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने अडवलाय. डायरेक्ट हिट तर झाली आहे आणि डायरेक्ट हिट धोकादायक असते. इथे पाहूयात फलंदाज आपल्या घरामध्ये जरूर सुरक्षित आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये सुरू असताना अनुप असेरी तयार होतील. शॉट अँड पुलचा फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीत. पकडला जातोय झेल. फलंदाज गौतम मुनोत यांची बिग विकेट मिळते. मोठी विकेट. फलंदाज गौतम मुनोत बाद. गौतम मुनोत यांची मोठी विकेट मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे. शॉर्ट अँड पुलचा हा फटका होता आणि मिड विकेटवर जर आपण पाहिलं तर खूप चांगला झेल तिथे पकडला गेलाय. आपल्या रिप्लेमध्ये देखील आपण ही दृश्य पाहू शकता. मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर प्रयत्न केले होते तिथे झेल पकडण्याचे, परंतु तिथे यश मिळालेलं नव्हतं. तिथे अपयश आलं, परंतु त्यानंतर चूक करताना बघायला मिळालेले नाहीत. मागचा सामना आपण सर्वांनी बघितला. ब्ल्यू फिनिशर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स असा सामना झाला.
वर्धमान प्लाय वॉरियर्सने प्रथमतः फलंदाजी करत असताना 58 धावा बनवल्या आणि 59 धावेंची गरज असताना ब्ल्यू फिनिशर्स संघ जो आहे तो त्या धावा पूर्ण करू शकला नाही. 20 धावेंनी त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला. कमी धावसंख्येचे सामने देखील मित्रांनो या ठिकाणी रंगतात हे आपण पाहिले. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आहे 12. 2 फलंदाज आतापर्यंत आहेत बाद. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतोय. आज दुसरा दिवस. हलक्या हाताने शेड्यूलला स्टिअर केलं जाईल. धाव इथे मिळणार नाही. प्रेम कासवाडनं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहे. आगम विनियर्स हा संघ बॅटिंग करतोय. 2 ओव्हर नंतर 2 बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. ओव्हर नंबर 3 करण्यासाठी आपण जर पाहिलं तर हर्ष बोरा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल का ते देखील बघणं फार गरजेचं राहणार आहे. करंट रन रेट जर आपण बघितला तर जवळपास 6च्या सरासरीने धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जी सुरू आहे. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. खंडेलवाल खिलाडीज या संघाला या स्पर्धेमध्ये अजूनही यश मिळालेलं नाहीये. पहिला सामना त्यांनी गमावला. या सामन्यामध्ये जिंकण्याच्या इराद्यानं ते उतरलेले आहेत आणि सुरुवात देखील अतिशय चांगली होताना बघायला मिळाली. मोठ्या 2 विकेट्स त्यांना मिळाल्या. गौतम मुनोद यांची प्रामुख्याने एक मोठी विकेट त्यांना मिळते आणि तिथे थोडासा आत्मविश्वास खरं तर खंडेलवाल खिलाडीज या संघाचा वाढला जातो. 3रं षटक मैदानावरती सुरू होणार आहे आणि 3रं षटक टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर हर्ष बोरा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. स्ट्रायकिंग एंडवर आपण कमलेश भंडारी यांना बघतो. हर्ष तयार होतील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल लेट कट तिथे करत असताना क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात करण्यात आलाय. चांगली फील्ड प्लेसमेंट देखील बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर आपण जर पाहिलं तर 1 सिंगल प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 13 धावा. विजेता कप 2024 चौथं संस्करण आणि चौथं पर्व आपण या स्पर्धेचं बघतोय. दररोज 5 सामने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी तशी रंगतता या स्पर्धेची वाढते. हे वैशिष्ट्य राहिले. आज अनेक सामने तर आपण बघितले तर रंगतदार झाले. आज अनेक सामने आपण पाहिले रोमहर्षक झाले. त्यातला एक सामना म्हणजे मागचा झालेला जो सामना आहे कमी धावसंख्येचा सामना होता आणि त्या कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये वर्धमान प्लाय वॉरियर संघाने विजय प्राप्त केला. तब्बल 20 धावेंनी तो सामना जिंकला. 59 धावा ब्ल्यू फिनिशर्स या संघासमोर आव्हान होतं. त्या 59 धावा ते बनवू शकले नाहीत. तिथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. हर्ष बोरा तयार होतील. ओव्हर नंबर 3 कंप्लीट करतात. प्रेम कासवा यांना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या झाली आहे 13. 2 फलंदाज बाद. अजून एक विकेट या ठिकाणी मिळणार आहे. प्रेम कासवा यांना देखील स्वस्तात माघारी जावं लागतं. 0वर ते बाद होत आहेत. मोठी विकेट. बॅटर आउट. हर्ष बोरा यांना एक यश मिळतंय आणि प्रेम कासवा यांना माघारी जावं लागतंय. 3रा फलंदाज बाद होतोय आगम विनियर संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर तुम्ही पाहणार आहात. निलेश मुथियान नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. राईट हँड बॅटर उजव्या हाताचे फलंदाज. 3 बाद 13 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती बघणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी हर्ष बोरा चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये.
यावेळेचा चेंडू देखील काही काळ हवेत होता, परंतु धोका तिथे झालेला नाहीये. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 3 विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास, मनोबल थोडेसे वाढले. अमोल शिंगे देखील इन ॲक्शन आहेत. हर्ष बोरा इन ॲक्शन आहेत या मॅचमध्ये. रोनक खंडेलवाल यांना देखील आपण बघणार आहोत. तर आगम विनियर्स या संघाचा विचार जर केला तर प्रेम कासवा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये हा संघ खेळतो. कमलेश भंडारी व्हाईस कॅप्टन या टीमचे आहेत आगम विनियर्स. यावेळेस हलक्या त्यानं चेंडूला स्टीअर केले. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि रिस्की रन तिथे कंप्लीट होत असताना एक धाव पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती 15 धावा आपण येथे पाहतोय. थोडंसं प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर, परंतु त्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. एक चांगल्या धावसंख्येकडे तुम्हाला जावं लागणार आहे, कारण कमी धावसंख्येचे सामने देखील रंगतात क्रिकेटमध्ये. परंतु 100 पैकी 5 ते 10. यावेळेचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली आहे हर्ष बोरा यांनी. या ओव्हरमध्ये त्यांच्या विरोधात एकही मोठा फटका आलेला नाहीये. 1 विकेट मिळाली होती दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर थोड्याशा दबावामध्ये बॅटिंग टीम, त्यानंतर थोडासा संयम दाखवताना पाहायला मिळतात कमलेश भंडारे आणि नितेश मुथियान हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आगम विनियर्स संघासाठी कशा पद्धतीने खेळत आहेत. ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आगम विनियर्स या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. हर्ष बोरा यांनी 4 धावा दिल्यात. 1 विकेट त्यांना मिळालेली आहे. 3 ओव्हरनंतर 16 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात खंडेलवाल खिलाडी संघाची बघायला मिळते आहे. टॉस आगम विनियर्स संघाने जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी आगम विनियर्स संघाने घेतला होता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर अनुप असेरी गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. शेवटची मॅच, महत्वाची मॅच. अनुप असेरी येत आहेत, ज्यांनी मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्यांना मिळाली होती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. प्लेड अँड मिस. चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलच्या लाईनमध्ये यावं लागेल. थोडीशी आय साईड जी आहे ती डळमळीत आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. हँड आय कॉर्डिनेशन चांगलं असणं फार गरजेचं. फुटवर्क दाखवावं लागेल फलंदाजांना आणि त्यानंतर एक चांगली भागीदारी देखील बनवावी लागेल. आडव्या बॅटनं बॉल खेळलाय. अमोल शिंगे तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेटमध्ये धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. धावफलक पूर्णपणे स्थिरावलेलं. एकूण धावफलक 16 आकड्यावर. अनुप असेरी तयार होतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघणार आहोत. चांगली गोलंदाजी, काटकसरीनं गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. चांगली इकॉनॉमी पाहायला मिळते. इथे देखील चांगला बॉल आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. धाव इथे मिळणार नाही. 3 चेंडू लागोपाठचे डॉट येत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. 3 चेंडू, कुठलीही धाव त्या 3 चेंडूवर अनुप असेरी यांनी खर्च केलेले नाहीये. बॉल तयार. इथे लॉफ्ट केलाय. अमोल शिंगी परत एकदा चेंडूवरती आलेत. धाव मिळणार नाही. 4 चेंडू लागोपाठचे डॉट. 4 चेंडू लागोपाठचे निर्धाव इथे त्यांना बघायला मिळतात. या स्पर्धेत दुसरी मेडन ओव्हर बघायला मिळेल का? 5वा चेंडू डॉट. लागोपाठचा 5वा चेंडू निर्धाव येताना बघायला मिळतो. या अगोदर आनंद बलदोटा यांनी एक निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये टाकलेलं आहे आणि इथे दुसरं निर्धाव षटक, दुसरी मेडन ओव्हर बघायला मिळेल का? अनुप असेरी चांगली गोलंदाजी करतायत. 5 चेंडू डॉट त्यांनी टाकलेत. पाहूयात लास्ट बॉल टू गो. बॉल हवेत खेळलाय. मिड ऑफला क्लिअर गेलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय आणि तिथे वाह काय एफर्ट आहेत. लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आहे. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ पर्यंत धावत गेले क्षेत्ररक्षक आणि काय फिल्डिंग केली. लाजवाब.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. रिप्लेमध्ये देखील तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळत आहेत. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे, त्यानं देखील खूप चांगल्या पद्धतीनं हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर 18 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. 3 बाद 18. वेदांत बजाज गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिला बॉल लेटकट तिथे केलाय. एक सिंगल प्राप्त होते, 1 धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या देखील आपण बघणार आहोत पुढे जाते आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर एकूण धावफलक 19 धावा आपल्याला बघायला मिळतील. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आगम विनियर संघाने, परंतु इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉल हवेत खेळलाय बिटवीन द गॅप, तिथे नाहीये क्षेत्ररक्षक, परंतु एफर्टलेस जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळतील. झेल पकडलाय, एक लाजवाब झेल. विकेट, फलंदाज बाद.
पाचवं षटक सुरू होत आहे. पुन्हा एकदा वेदांत बजाज गोलंदाजी करण्यासाठी, संकेत कटारे यांच्यासाठी 19 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. वॉटर डिलिव्हरी, खूप चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, त्यातून मार्ग काढावा लागेल. कारण कोणतंही कार्य जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर अडथळे येतात. बिग हिट यावेळेस केला जातोय. बॉल उंच आकाशामध्ये आणि तिथे सुद्धा पकडला जातोय. एक लाजवाब झेल, विकेटचं बदल होत आहे. फलंदाज क्रमांक 5 जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. खंडेलवाल खिलाडी हा संघ आतापर्यंत जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण देखील करताना बघायला मिळतो या सामन्यामध्ये. आगम विनियर संघाला थोडंसं अडचणीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता या अगोदर, परंतु तिथे देखील चांगला झेल पकडला गेलाय. 5 फलंदाज बाद झालेत 19 या धावसंख्येवर. 5 बाद 19 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. एकोणावीस धावा, 5 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. ओव्हर नंबर 5 सुरू असताना मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, नाव तिथे मिळणार नाही. हा चेंडू देखील डॉट येत असताना पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्ही जर पाहिलं तर मैदानावरती सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये वेदांत बजाज हे षटक हाताळत आहेत. फुलटॉस बॉल मिड ऑन चेंडूवरती आलेला आहे. डायरेक्ट हिट झालाय आणि यस, फलंदाज इथे सुद्धा बाद होत आहेत. धावबाद. हॅलो चेक, हॅलो चेक. काटकसरीनं गोलंदाजी आपण खंडेलवाल खिलाडी संघाच्या माध्यमातून इथे बघतो. गोलंदाजांनी अप्रतिम आणि काटकसरीनं गोलंदाजी केली आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, त्यांना चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली
आणि अगं विनियर संघ जर बघितला तर आता धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 6-19 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. कमी धावसंख्येचा सामना हा देखील होईल का असा प्रश्न आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये 58 बनवले होते, 59चं आव्हान होतं. इथे किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल ते देखील पाहणं गरजेचं. या स्पर्धेतली सर्वाधिक निच्चांकी धावसंख्या इथे होते की काय ते मात्र या ठिकाणी पाहायचं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 19 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज हर्ष बोरा गोलंदाजी करण्यासाठी येतील. सागर कर्नावट यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने जाणार आहे. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. बॅकलिफ्ट खाली करत असताना हा फटका खेळला. आता एक भागीदारी बनवणं हे गरजेचं राहील. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला बराचसा संघर्ष करावा लागेल. प्रत्येक धाव महत्वाची ठरेल. धावेला भाव सोडण्यासारखा आला. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ ड्राईव्ह, सुंदर फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक देखील चेंडूला कव्हर करतील. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 21 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 6 बाद 21 धावा आपण धावफलकावरती पाहतो. आमच्या कॅमेरामॅनचं खरं तर कौतुक करावं लागेल. आमचे सर्वच कॅमेरामॅन, त्याचबरोबर आमचे स्कोरर क्रिक हिरोजच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आज आमच्याशी तेजस जोडले गेलेत. पंच म्हणून चैतन्य खोलगडे सर आणि दुसऱ्या बाजूला आमचे सोहेल पठाण. त्यांची अगदी कालपासून एक्सप्रेस कामगिरी, न थांबता न थकता लागोपाठ सामना क्रमांक 5 पंच म्हणून ते उपस्थित आहेत. यावेळेस चेंडू आपण जर पाहिलं तर जरूर स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सेव्हरनेस लाईव्हची संपूर्ण टीम अतिशय चांगलं काम करते. आज बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागलं आज, परंतु त्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण यंत्रणा त्यांची कामाला लागली आणि परत एकदा पूर्वरत सेवा आयोजकांना त्यांनी दिली, प्रेक्षकांना त्यांनी दिली. डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळतो. ऑपरेटर म्हणून गौरव नेक यांनी अतिशय सुबक काम केलं, अतिशय सुंदर काम गौरव नेक यांनी केलं. संग्राम रुपनवर हे देखील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये काम पाहत आहेत. कॅमेरामॅन म्हणून रसूल सय्यद आहेत. त्याचबरोबर आमचे फैजलबाई खास बुलढाण्यावरून आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले. दीपकजी कसरे, दत्तात्रय पगारे, त्याचबरोबर आमचे साहिलबाई कोपरगाववरून इथे आलेत. आणि कॅन्डिड फोटो घेण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे सैजादबाई शेख या ठिकाणी करतात. त्यांचं देखील मनापासून कौतुक. आणि या संपूर्ण टीमचे लीडर जे आहेत, 7S लाईव्हचे जे ओनर आहेत, आमचे अगदी जवळचे मित्र रवींद्र शिंदे मेजर, त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करावे लागतील. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली आहे. 24 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत.
प्रथम मनोद गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. बॅटची इनसाइड एज चेंडूने घेतली, अंडर आर्म थ्रो इथे केलाय, परंतु एकदा मात्र कंप्लीट केली जाणार आहे. यष्टीरक्षकाचं कौतुक असेल, कारण बॅटची इनसाइड एज चायनीज कट ज्यावेळेला बॅटचा घेतला जातो त्यावेळेला यष्टीरक्षकाला ते कलेक्ट करणं थोडंसं कठीण जातं. इथे प्रयत्न चांगले म्हणावे लागतील. फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा, रात्रकालीन स्पर्धा, डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट विजेता कप आपण पाहतो. मानाची सन्मानाची स्पर्धा, प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा आनंद आपण घेतो. यावेळी चांगला फटका लॉफ्ट केलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, आदर्श क्षेत्ररक्षण, चांगला रिटर्न पाहायला मिळतो. अचूकता गोलंदाजीमध्ये ठासून भरली आहे. गोलंदाज खांद्यावर खूप चांगला कंट्रोल आहे गोलंदाजांच्या. जिथे त्यांना टप्पा टाकायचा अगदी त्या टप्प्यावर गोलंदाजी होते. त्यामुळे आता वर्चस्व निर्माण केलंय या मॅच मध्ये. प्रथम मनोद गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, परंतु बॉल इनफिल्डच्या बाहेर क्लिअर करण्यामध्ये यश मिळत नाहीये. एक सिंगल प्राप्त होतं. हाफ वॉलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. दबाव आहे, प्रेशर आहे. प्रेशर जर कुकरमध्ये वाढला तर शिट्टी वाजते, आणि मॅच मध्ये जर वाढला तर खेळ खराब होतो. यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, परंतु पहिली चूक घडली आहे. कर्णधार ऋण खंडेलवाल्यांच्याकडून झाली आहे चूक. झेल ड्रॉप होत असताना कॅच ड्रॉप तिथे झालाय. एक सिंगल कंप्लीट होईल. रिप्ले मध्ये दृश्य पाहू शकतो आपण. जज केलं होतं, चेंडूच्या खाली आले होते, परंतु कलेक्शन थोडंसं खराब झालं. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना प्रथम तयार आहेत. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. रिटर्न चांगला आहे, थ्रो चांगला आहे. एकच धाव कंप्लीट होत असताना विजेता कप आपण पाहतो. 2024 मध्ये आपण आहोत. चौथं पर्व, सीझन 4 आपण या स्पर्धेचं बघतो. बॉल हवेत, इथे सुद्धा काही काळ हवेत चेंडू होता. हर्ष बोरा यांच्यापासून थोडंसं दूर राहिला. एकच धाव पूर्ण होईल. 100 मदतीने ओव्हरचा खेळ संपेल. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आपण धावफलकावरती बघतोय. आमच्या डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक करावं लागेल. आमचे वैभवजी चव्हाण, शुभमजी चव्हाण, ते देखील दुपारच्या सत्रापासून आमच्याशी जोडलेले आहेत. या मैदानाला संगीतमय करण्याचं काम ते करतात. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक माहोल बनवण्याचं काम वैभव चव्हाण, माफ करा, शुभम चव्हाण यांच्याकडून होत आहे. वेदांत बजाज गोलंदाजी करण्यासाठी येतील. 109 मॅचेस, 60 विकेट, बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी सातत्यानं करत आलेत. इथे देखील आपण जर बघितलं तर मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. वेदांत बजाज डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल इथे येत असताना याही वेळेस तुम्ही जर बघितलं तर व्हाईट बॉल येतो. अगोदर डाऊन द लेग, आता डाऊन द ऑफ, अर्थात ऑफ स्टंपच्या बाहेर. 2 अतिरिक्त धावा मिळतात. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता, इथे बॅटवर आलेला नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 32 या आकड्यावर. गोलंदाज तयार आहेत. फुलर लेंथ, खोलवर टप्प्याचा बॉल होता. बंदिस्त करणारी लाईन, चांगली लाईन. एकच धाव इथे पूर्ण होईल. वेग नाही पण अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. रूम देत नाहीयेत फलंदाजाला, जागा मिळत नाहीये फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. परंतु फलंदाजाला इथून पुढे आक्रमण देखील करावी लागतील. सिंगल डबल वरती भर द्यावा लागेल, कारण
प्रतिस्पर्धी संघ चौकार षटकार खेळू देत नाही, मग सिंगल डबल वरती भर देऊयात, हा प्रयत्न करावा लागेल. 33 धावा, 6 फलंदाज बाद. प्रतिकार करणं गरजेचं. स्विच हिट केलाय, ओहो पकडलाय झेल, अजून एक विकेट मिळते. यू आर टॅलेंटेड खेळाडू तिथे आहेत आणि आपण जर बघितलं तर झेल तिथे कलेक्ट केलाय. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच आणि विकेटचं पतन होणार आहे. 7वा फलंदाज बाद. सागर कर्णावट यांच्या रूपामध्ये अजून एक विकेट येते. बॅटर आउट. सुधीर अग्रवाल यांनी हा झेल पकडलाय. सुंदर कॅच. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता हा झेल. आपल्या स्क्रीनवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी सातत्याने सांगतो की इनफिल्डच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेला तुमच्याकडे रिॲक्शन टाइम जास्त नसतो आणि याही परिस्थितीमध्ये काय झेल पकडलाय त्याबद्दल कौतुक आहे. नवीन फलंदाज आपण जर बघितलं तर सार्थक मुथा मैदानावरती येतात. एका बाजूला कमलेशजी भंडारी अजूनही उभे आहेत. लॉफ्ट केलाय जरूर, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स कलेक्शन केलं जाते. रिटर्न चांगला, बॅकअप चांगला हर्ष बोरा यांचा. 1च धाव मिळते. हे सुद्धा फार गरजेचं असतं. थ्रो ज्या एंडला येतो त्या एंडला बॅकअप देणं गरजेचं असतं. कधी कधी आउटफील्डच्या कारणाने चेंडू गुंगारा देतो क्षेत्ररक्षकाला. लेटकट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लीप मध्ये. ओहो, इथे धावबादची संधी होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर परतावा लागलं असतं. इथे अमोल शिंगे यांनी बॅकअप केलाय. 1च धाव मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो फ्रंट फुटवर खेळणं गरजेचं होतं, परंतु बॅकफुटला हा फटका खेळले आणि तिथे जर आपण पाहिलं तर मला वाटतं अनुप असेरी होते तिथे क्षेत्ररक्षण करताना. प्रयत्न चांगला आहे. ओव्हर नंबर 8चा खेळ सुरू आहे. 35 धावा झाल्यात. कमलेश भंडारी कौतुक करावं लागेल. 10 या आकड्यावर फलंदाजी नाबाद ते खेळत आहेत. त्यांना साथ मिळत नाहीये. एका बाजूला पत्त्याच्या भंगल्यासारखं फलंदाजी कोसळली आहे. डेड बॉलचा इशारा येतोय. वेदांत बजाज गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. इथे देखील लोवर फुल टॉस. शॉर्ट मिड विकेट चेंडूवरती येणार. अमोल शिंगे आलेत. 1च धाव तिथे कंप्लीट होणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ओव्हर झाल्यात आणि 8 ओव्हर नंतर 36 धावा, 7 फलंदाज बाद. आगम विनियर्स 36, लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 8 ओव्हर्स. तुषार सर आमच्याशी जोडले जात आहेत. अमोल शिंगे येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल इथे जर पाहिला तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. 1 सिंगल मिळणार आहे. तुषार सर सांगतायत की थंडीने कहर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका बिटवीन द गॅप. बऱ्याच वेळानंतर दिलासा देऊन जाणारा चौकार आगम विनियर संघासाठी. थोडीशी जागा मिळाली आणि चेंडूला आपली जागा दाखवली आहे बॅटरने. धावा मिळतील. 4 धावा, चौकार.
बॅकफुटला गेले, रिप्लेमध्ये पहा, खूप चांगला फटका खेळलाय. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर, ओव्हर द बॉलर हेड, सुरक्षित क्षेत्रामध्ये हा फटका खेळला जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये कमलेश भंडारी यांच्या बॅटमधून येतोय. 4 रन्स, इलाइट चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार आहे, ज्यांनी बाउंड्रीसाठी स्पॉन्सर्स केले. आपल्याला अनेक स्पॉन्सर्स आहेत. मेन स्पॉन्सर सोहम ग्रुप, पॉवर्ड बाय जर्सी किट्स, एसके ज्वेलर्स. को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, सुझुकी सिद्धेश मोटर्स, महावीर ग्रुप. फर्स्ट प्राइजसाठी को स्पॉन्सर आहेत पीबी ग्रुप. शॉर्ट बॉलचा वापर इथे सुद्धा झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, एकच धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय, डेंजर एंड. पाहुयात निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांची मदत, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. हायफाय बॉक्स 2 साठी शुभान ऑटो, डिजिटल पार्टनर कॉम्प्लेक्स, हायफाय बॉक्स 1 धनेश्री फाउंडेशन, कॉमन सिटिंग 1 साईदीप ग्रुप, मॅन ऑफ द मॅच गांधी कन्स्ट्रक्शन, कॉमन सिटिंग 1 अरिहंत ग्रुप, ॲसेट ऑफ द मॅच चोपडा मोटर्स, डगआउट 2 रॉयल इनफील्ड, लेडीज सिटिंग 2 कोहिनूर, बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियालिटी, डगआउट 1 लड्ढा ग्रुप, लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स. निर्णय येतोय इट्स आउट, फलंदाज बाद. बाउंड्रीसाठी आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स नमो अल्युमिनियम, ब्रँडिंग पार्टनर चंगेडे आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेक रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा, फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय.
कार्तिक बिहाणी यांच्या जागेवर विजय वर्मा हे इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये खेळतील. ओव्हर नंबर 9 सुरू आहे. धावसंख्या 46 वर थांबली आहे. तुषार सर आपल्या सोबत आहेत. सर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 8 फलंदाज बाद आहेत, 46 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर धावा थोड्याशा महाग होत्या. इथे देखील धाव्यांचे भाव वाढलेत. अमोल शिंगी विकेट मिळवत आहेत का? कारण प्रेक्षकांची देखील मागणी एखादी विकेट त्यांना मिळावी. तयार होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून. स्ट्रायकिंग एंडवर आपण सार्थक मुथा यांना पाहतो. विजय वर्मा दुसऱ्या बाजूला आहेत. स्ट्राईकवर विजय वर्मा आहेत. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं. संधी मिळाली होती, एक झेल घेण्याची विकेट मिळणार होती, परंतु थोडंसं दूरवर चेंडू राहिलं. काही काळ हवेत होता. लॉंग ऑफच्या दिशेने गेला. एक सिंगल प्राप्त होते. 100 मध्ये धावत संख्या 47 या आकड्यावर. अमोल शिंगे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चौकार आले होते, परंतु विकेट देखील मिळवली आहे. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर केलाय. डॉट बॉल इथे येणार आहे. 11 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय आणि 9 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 47-47. कमलेश भंडारी वगळता डबल फिगर मध्ये कोणी धावसंख्या बनवू शकले नाही. प्रथम मुनोत गोलंदाजी करण्यासाठी येतात. शेवटचं षटक एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. पहिल्याच चेंडूवर आपण जर पाहिलं तर मनगटाच्या साह्याने बॉलला वळवत असताना विजय वर्मा एक धाव कंप्लीट केली जाते. 48 धावा. विजय ताकद पाहतोय. सातत्याने या स्पर्धेचा आनंद गेल्या 3 वर्षांपासून आपण घेतोय. 4थ्या पर्वामध्ये आलोय. बघता बघता स्पर्धा 4 वर्षांची झाली. फिल्डिंग सेट केली जाते. बॉल तयार. प्रथम मुनोत. खोलवर टप्प्याचा हा बॉल अक्षरशः केलेलं खोदकाम आहे. एकच धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 49. मागच्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, त्यानंतर मोठा फटका आला नाही. आता शेवटचं षटक आहे. मोठा फटका बघायला मिळेल का? लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी अतिशय चांगली होती. फलंदाजांना बंदिस्त करणारी लाईन. अगम विनियर्स 50 धावा पूर्ण. 50 अप. अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम तयार होतील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओहो, लॉफ्ट करण्याचा इथे सुद्धा प्रयत्न झालाय. एक धाव लेगबाईसच्या स्वरूपामध्ये मिळते. मुख्य पंच सोहेल पठाण यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इशारा. रिप्ले मध्ये देखील हे दृश्य पाहायला मिळतात. गोलंदाजी रिॲक्शन पाहायला मिळते. परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. सातत्यानं फुलर लेंथवर गोलंदाजी करणं फार कठीण असतं. त्यामध्ये सातत्य ठेवले प्रथम मुनोत यांनी. त्यांचं कौतुकच करावं लागेल. धावसंख्या 52. 52. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल आहे इनिंगचा. एक धाव मिळते. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला डाव संपलाय
आगम विनियर संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्धारित 10 षटकांमध्ये त्यांनी 53 धावा बनवल्यात. खंडेलवाल खिलाडी या संघाला जिंकण्यासाठी 54 धावेंचं आव्हान आहे. पाहुयात खंडेलवाल खिलाडी या स्पर्धेमध्ये 2 अंक प्राप्त करतोय का, पहिला विजय ते मिळवत आहेत का, ते बघणं देखील गरजेचं राहील. परंतु या दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडतायत, काय घडतंय आणि काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे सहयोगी समालोचक तुषारजी शिंदे यांच्याकडे आपण जाऊयात. थँक्यू.
हॅलो. चला, आगम विनियर संघानं 53 धावा बनवल्यात आणि 54 धाव्यांचं लक्ष आहे खंडेलवाल खिलाडी या संघासमोर. हॅलो. चला, 54 धाव्यांचं लक्ष आहे. रात्रकालीन क्रिकेट आपण पाहतोय. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024. लक्ष मोठं नाहीये, परंतु पाठीमागच्या 3 मॅचेस आपण पाहिल्या जिथे धावा चेज झाल्या नाहीयेत. 60 बॉल मध्ये 54 धाव्यांची आवश्यकता आहे. रोनक खंडेलवाल आणि अनुप अशेरी ही दोन मैदानावरती, गौतम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 60 बॉल मध्ये 54 धावा इथे बनवायच्यात. 60 बॉल 54 धावा इथे आवश्यक आहेत. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. इथे सुरुवात होतीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण पाहायला मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये खंडेलवाल खिलाडी आहेत. चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू आहेत. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावांचा श्रीगणेशा केला जाईल. अनुप अशेरी बाहुबली आहेत आणि सध्याच्या खडीला आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती अनुप अशेरी. 58 बॉल मध्ये 53 धाव्यांची आवश्यकता आहे. कडाक्याची थंडी. खर तर मैदानामध्ये टेम्परेचर अगदी डाऊन आहे. एच बॅट साथले लागले. थर्डमॅन रिझनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळेल. 2 धावा धावफलकावरती. तर बॉलचा हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी. पॅडल स्वीप इथे केलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे बॉलला रोखतील. एक धाव इथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 3 आहेत. तीन धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करतायत, परंतु खूप वेळ तुम्ही घेताय. या देखील गोष्टीकडे लक्ष असू द्या. इंजर्ड झाले खेळाडू बॉलला रोखताना आपण पाहिलं. गौतम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती. स्विच हिट इथे करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल
आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धावा केवळ धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 55 बॉल मध्ये 51 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गौतम मुनोत यांच्या माध्यमातून. 3 सिंगल आतापर्यंत आल्यात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. आणखी एक धाव तिथे ऍड होईल आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 4. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. ऑफ साइडला बॉलला खेळायचं तो ऑन साइडला गेलाय. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केले जात आहेत. अनूप अशेरी आता फार एंड आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी अनूप अशेरी सज्ज आहेत. वाईड बॉल. सार्थक मोठ्या बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल वाईड आहे. लक्ष खूप मोठं नाहीये इथे. आपण पाहतोय टॉस जिंकला अगमवेनीर संघाने. 54 बॉल मध्ये 49 धावा अजून देखील बनवायच्यात. परफेक्ट एक्झिक्युशन पाहायला मिळालं. यॉर्कर बॉल होता. 1 धाव इथे मिळाली. आपण पाहिलं खोदून काढलं बॉलला. कमालीचं यॉर्कर. बॅट वेळेमध्ये खाली आली. अदरवाईज जर बॅट लाईन मध्ये आली नसती बॉलच्या तर इथे त्रिफळाचीत झाले असते फलंदाज. फुलरलिनचा बॉल आपण पाहिला अगदी पुण्यात टाकला होता. फॉलर थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पण एकदा मिळेल. वेगाने हा बॉल टाकला फुलरलेनचा. चांगलं व्हेरिएशन करतायत गोलंदाज या ठिकाणी सार्थक. फलंदाजीसाठी अनूप अशेरी पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे क्लीन बोल्ड झालेत बॅटर. प्लेड ऑन झालेत. पहिला बॉल लागला बॅटला आणि नंतर फर्निचर उद्ध्वस्त करतोय. विकेट नंबर 1. फलंदाज आउट. हॅलो. निश्चितच आपण तुषार सरांच्या वाणीतून ऐकलेली आतापर्यंतची कॉमेंट्री काय वाटतं सर? तुषार सर आपल्याला आपल्या मते ही जी स्पर्धा एवढ्या थंडीमध्ये खेळाडू खेळतायत, ज्या पद्धतीने मात्र आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवतात, याबद्दल आपलं मत काय? निश्चित खूप चांगलं प्रदर्शन खेळाडू इथेही करतात. थंडी फक्त कारण निमित्त आहे, परंतु त्यांना खेळायचंय. त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, एक्साइटमेंट खेळाविषयी आहे, ती महत्वाची आहे आणि ती एक्साइटमेंट त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळते. थंडीचा परिणाम खेळांवरती होत नाहीये. ते जे बाहेर बसले, सीमारेषेपासून बाहेर आहेत, त्यांच्यावरती त्या थंडीचा परिणाम होतो. खेळाडूंवरती होतोय असं आता सध्या तरी जाणवत नाहीये.
परंतु नक्कीच सर आपण जर बघितलं खेळाडूंवर जरी परिणाम होत नसला तर आपण बघितलं कॉमेंटेटर असेल अंपायर असेल यांच्यावर तर मात्र थंडीचा परिणाम खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतोय. आपल्याला नगरमध्ये आपलं हे दुसरं वर्ष या स्पर्धेबद्दल तर आपल्याला काय वाटतं ही स्पर्धा दिवसेंदिवस भरारी घेते उंच भरारी घेते तर या स्पर्धेबद्दल आपलं मत काय? नक्कीच खूप इनोव्हेटिव्ह ही स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न आयोजक करत असतात आणि प्रीमियर लीगच्या धर्तीवरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही जी स्पर्धा आहे एक वाखण्याजोगती कामगिरी या स्पर्धेने केली आहे. कारण प्रत्येक वर्षी ज्यावेळेस आपण 2 वर्षापासून जोडलो गेलोय परंतु इनोव्हेटिव्ह ही स्पर्धा इनोव्हेशन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. नक्कीच मी सरांना जर बघितलं तुषार सरांचं आपण जर बघितलं पहिल्या वर्षी सुद्धा टायमिंगला एकदम पक्के दुसऱ्या वर्षी सुद्धा त्यांचा टायमिंग आपण जर बघितला वेळेवर मात्र हजर असणारे हे व्यक्तिमत्व निश्चितच आपल्याला दुसरं आठ धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय खूप वेगाने क्षेत्ररक्षक आपण पाहिले मिड ऑफचे बॉलच्या दिशेने गेलेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे स्ट्रेट वे पूर्ण होत आहेत. धावफलकावरती 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10-10. लॉस ऑफ दी 1 विकेट. 49 बॉलमध्ये 44 धावेंची आवश्यकता आहे. मेजर रवींद्र शिंदे सर देखील आपल्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 49 बॉलमध्ये 44 धावेंची अजून देखील आवश्यकता. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फॉलोअर थ्रू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाज स्वतः बॉल वरती आले. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतायत आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. आपण पाहतोय धावफलकावरती धावा केवळ 10 आहेत. खूप फोर्सफुली हा फटका खेळले होते. आडवा बॅटने समोरच्या दिशेने पुल केला होता परंतु तितक्याच चांगल्या रीतीने बॉलला अडवले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 10 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. मेजर रवींद्र शिंदे सर त्यांची 7S लाईव्ह वाहिनी तिच्या माध्यमातून टेलिकास्ट आपण या स्पर्धेमध्ये लगातार दुसऱ्या वर्षी खरं तर पाहिलंय. परंतु देश सेवा करत असताना क्रिकेटची देखील सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आणि अतिशय काटेकोरपणे जशी आर्मीमध्ये डिसिप्लिन असते तशी डिसिप्लिन त्यांच्या टीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि तुमचा देखील या स्पर्धेचा अनुभव खरं तर प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. स्पेशली सर बघितलं ना मी खंडेलवाल खिलाडी या संघाचा खूप चाहता आहे. लास्ट इयर पासून मी वेट करतोय की हा संघ विजय ट्रॅक वरती कधी येईल. विशेषतः हर्ष बोरा यांचा गोलंदाजी व फलंदाजीचा मी एक खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या फलंदाजीसाठी एवढ्या थंडीमध्ये सुद्धा मी बसलेलो आहे की वेट करतोय त्यांची फलंदाजी कधी येईल. आणि निश्चितच जर खंडेलवाल खिलाडी हा संघ विजयी झाला गोलंदाजाचं नाव कळवायचं. प्रेम कासवा गोलंदाजी मार्क वरती प्रेम कासवा आपण जर बघितलं सुरेख पद्धतीची गोलंदाजी अद्यापपर्यंत केली आहे. एक कमी धावसंख्येवरती सुद्धा सामना मात्र रंगवला जातोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी अद्यापपर्यंत केली जाते. आपण जर बघितलं सर आतापर्यंत जे सामने मैदानामध्ये खेळवले गेले एक कमी स्कोरचे सामने झालेत. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. निर्धाव चेंडू लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र डॉट आले. धावसंख्या झाली ती 12 धावा. तिसऱ्या षटकाच्या खेळ प्रगतीपथावर निश्चितच एक सुरेख प्रकारची गोलंदाजी. 54 धावांचं आव्हान मात्र मैदानामध्ये दिलं गेलंय.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेला, केवळ आणि केवळ एक धावे समाधान मानावे लागतंय. आपण जर बघितलं फलंदाज मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानताना दिसत आहेत. तुम्हाला जर निश्चितच सामना जिंकायचा असेल, नाही चलेगा इक्का और दुक्का, मारना पडेगा चौका और छक्का, मैदानामध्ये मोठे फटके मात्र खेळावे लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. सुरेख प्रकारची गोलंदाजी आहे. काहीसा रनअप चुकला जातोय. तुषार सर, आपण या स्पर्धेबद्दल बोलत होतो या आधी, पण या चेंडू नंतर बोलू आपण. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज सज्ज. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू, अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम मात्र गोलंदाज करतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. आपण जर बघितलं कमी धावसंख्येवर मात्र सामना रंगला जातोय. सुरेख प्रकारची गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्क करून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. केवळ आणि केवळ एक धावे समाधान मानावे लागतंय. आपण जर बघितलं सर, तुषार सर, या स्पर्धेसाठी घेतली गेलेली मेहनत म्हणजे लास्ट इयर जर बघितलं या स्पर्धेमध्ये आयोजक स्वतः ग्राउंडवर काम करत होते. म्हणजे रात्री 2ला झोपल्यानंतर सुद्धा सकाळी 7 वाजता ग्राउंडवर हजर राहत होते. तर त्याबद्दलची आपली म्हणजे जी आयोजकांची मेहनत आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? इथे बॉल आपण पाहूयात, पहिला सीमारेषी दिशेने गेलाय. लेग बाईटच्या माध्यमातून तिथे चौकार आलाय आणि 4 धावेनी धावफलक पुढे जाईल. आयोजक खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. इतक्या जी मेहनत आहे ती मेहनत कुठंतरी ती मेहनत आपण त्या मेहनतीचे रंग मैदानावरती पाहतोय. ज्या पद्धतीचं आयोजन आहे, प्रत्येक गोष्ट इथे त्यांनी परफेक्ट देण्याचा प्रयत्न केलाय आणि ते स्वतः मेहनत करतात. म्हणजे 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी त्यांचं जे ब्रीद आहे. आयोजक आम्ही आहोत, परंतु आम्ही जे छोटं मोठं काम असेल ते देखील आम्ही करणार आहोत. म्हणजे प्रत्येकासाठी किती मोठी प्रेरणा, मोटिवेशन ते आयोजक आहेत आणि म्हणून त्या आयोजनामध्ये कुठलीही कमी तुम्हाला पाहायला मिळत नाही. आयोजक चांगले आहेत म्हणून आयोजन चांगलं आहे आणि 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी, संपूर्ण समाज जिथे एकवटला जातो तिथे मात्र आयोजनामध्ये कुठलीही कमतरता राहत नाही. आणि म्हणजे कुणीही छोटा नाही, कुणीही मोठा नाही, प्रत्येक जण इथे काम करण्यासाठी आलाय. म्हणजे आम्ही जरी आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलो तरी देखील प्रत्येक काम छोटं मोठं जरी असेल तरी देखील तो प्रत्येक जण करतोय, म्हणून आयोजन चांगलं आहे. नक्की सर, गोलंदाजाचं नाव कळवायचं. सार्थक, गोलंदाजी मार्कवरती सार्थक. आपण जर बघितलं एकदम स्वच्छ भाषेमध्ये आणि सरळ शब्दामध्ये सरांनी आपल्याला सांगितलं. निश्चितच माझ्यापेक्षा सरांचं ज्ञान खूप मोठं या क्षेत्रामध्ये. एक सुरेख पद्धतीने त्यांनी समजावलं की आयोजकांची भूमिका काय असते. सुरेख पद्धतीचा फटका स्कूप केला गेला. क्षेत्ररक्षक उपस्थित नसेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. 2 धावांनी मात्र धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 20 धावा. आपण जर बघितलं, मी कायम सांगत असतो, कुठली क्रिकेटची स्पर्धा करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. की कुठली स्पर्धा करणं एक वेळेस लग्न करणं ही लग्न पार पाडणं ही गोष्ट सोपी असते, पण क्रिकेटची स्पर्धा पार पाडणं खूप अवघड गोष्ट असते. आयोजकांसाठी खूप अडथळे असतात क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पद्धतीत चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक उपस्थित असेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार का? केवळ आणि केवळ 1 धावे समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 21 धावा. चाळीस बॉल मध्ये 33 धावेंची असून देखील आवश्यकता आहे. 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मेजर रवींद्र शिंदे सर आपल्या सोबत आहेत आणि नक्कीच भारतीय जवान ते आहेत. ना मरना यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए.
ना मरना यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. मेजर रवींद्र शिंदे सर आपल्यासोबत आहेत. भारतीय सैन्य दलात ते कार्यरत आहेत. इथे कदाचित फर्निचर वरती देखील बॉल लागलाय, परंतु विकेट तिथे आपण पाहतोय ना बेल्स उडाल्या ना विकेट डिस्ट्रॉइड झाल्यात. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. डिसिप्लिन आर्मीचं त्यांच्याकडे आहे. इथे गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला होता आणि स्टंपवरती आदळला बॉल. ते देखील मला पहिल्या लुक मध्ये दिसलं की स्टंपवरती बॉल लागलाय, परंतु बेल्स तिथून रिमूव्ह झाल्या नाहीत. डॉट बॉल आहे. नाव डेड बॉल. शरीरावरती हा देखील बॉल आदळलाय. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच ही देखील क्रुशियल होताना पाहायला मिळते. 21 धावा जरूर आल्यात, परंतु खूप महत्वाची विकेट गमावली अनुप अशेर यांची. आणि जर डॉट बॉल सातत्याने येत राहिले तर दबाव वाढणार आहे. बॅटिंग करणाऱ्या साईटवरती देखील 38 बॉलमध्ये अजून देखील 33 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून देखील अंडर 6 तुम्हाला जे आस्किंग रन रेट आहे ते पाहायला मिळते. 38 बॉलमध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय खूप फाईन खेळले, डीप मध्ये कुठलंही प्रोटेक्शन नाहीये. लेफ्ट शॉट इथे पाहायला मिळालाय आणि लॉंग लेग सीमारेषच्या बाहेर बॉल जाताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार, 4 धावा. आणि निश्चितच सर माझा तुषार सरांसाठी प्रश्न असेल की सर आपण मुंबई साईडला बदलापूर साईडला कंटिन्युअसली जे हार्ड टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करता, त्यानंतर आपला हा जो विल्सन बॉल आहे त्या बॉलमध्ये आणि ह्या बॉलमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? त्या बॉलचं क्रिकेट आणि ह्या बॉलचं क्रिकेट जे खेळलं जातं यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो ते एकदा आपण सांगावे. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हा बॉल देखील डॉट आहे. विल्सनचा बॉल जर तुम्ही पाहिला तर लाईट वेट आहे, परंतु बॉलची हार्डनेस, बॉलला हार्डनेस आहे. 10x बॉल जर तुम्ही पाहिला तर त्याचं रबर इतकं इफेक्टिव्ह आहे. इलॅस्टिसिटी खूप जास्त आहे. इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये थोडंसं सांगतो, कधी कधी जागा होतो आमच्यातला इंजिनियर. इलॅस्टिसिटी खूप जास्त आहे 10x बॉलची, त्याच्यामुळे मिस टाइम जरी झाला तरी देखील तो बॉल बाहेर जातो. 10x बॉल मुंबईमध्ये आपण वापरतो. त्यानंतर कॅप्टनचा बॉल, त्यालाच देखील इलॅस्टिसिटी चांगली आहे, परंतु सगळ्यात जास्त इलॅस्टिसिटी मला वाटतं 10x बॉलला आहे. आणि वेट ऑलमोस्ट 10x असेल. कॅप्टन असेल त्यांचं सेम आहे. आणि हा फरक आहे. 10x बॉल तुम्ही घ्या, कॅप्टनचा बॉल घ्या, किंवा मग अजून वेगवेगळ्या कंपनीचे बॉल मुंबईमध्ये वापरले जातात. आपल्याकडे जो गुरुचा बॉल सुरुवातीला यायचा त्याची साईज थोडी मोठी असायची, परंतु त्या बॉलला वेट असायचं. आणि विल्सनचा जो बॉल आहे तो क्रिकेटचा बॉल नाही आहे, तो टेनिससाठी वापरला जाणारा बॉल आहे. परंतु या स्पर्धेमध्ये ही देखील एक वेगळी गोष्ट आहे की विल्सनचा बॉल आपण क्रिकेटसाठी वापरतोय. आणि ह्या बॉलचं हेच वैशिष्ट्य आहे की बॉलला खूप हार्डनेस आहे, परंतु वेट कमी आहे. नक्कीच वेट कमी आहे सर, परंतु तोच चॅलेंज आहे विजेता कप मध्ये, तोच चॅलेंज आहे. तुम्ही इथे जर या ग्राउंड वरती खूप मोठे हार्ड टेनिस बॉल क्रिकेटचे प्लेयर आणले तर ते खेळू शकत नाही, परंतु विजेता कप मध्ये जे खेळाडू खेळतायत ते मात्र एक उत्कृष्टरित्या या बॉल वरती खेळतात. नक्कीच प्रॅक्टिस तुम्ही त्या बॉलने केलेली आहे. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे फॉरेन कंट्रीज आहेत तिकडे कुकाबुराचा बॉल वापरला जातो, आणि आपल्या इंडियामध्ये थोडासा वेगळ्या कंपनीचा बॉल तिथे वापरला जातो. 3 कंपनीचे खरं तर बॉल आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो. यावेळेस आपण पाहिलं स्विच हिटचा फटका आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील गेलाय. चौकार, 4 धावा पुन्हा एकदा मिळतील. आणि धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. खंडेलवाल खेळाडूसाठी या धावांची नितांत गरज आहे. चांगला फटका आपण पाहिला स्विच हिटचा, लेंथ पिक केली. रोनक खंडेलवाल यांचा एक रोनक भरा फटका इथे पाहायला मिळाला. चौकार आला त्याच्यावरती.
34 बॉलमध्ये 25 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. यावेळेस लॉब केला हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अंतर बरंच कापायचं होतं परंतु झेल टिपला, इथे आली विकेट. फलंदाज बाद. निश्चितच ज्या क्षणाची मात्र मी वाट पाहत होतो, ज्या क्षणासाठी मात्र एवढ्या थंडीमध्ये बसलेलो होतो, क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचंय ज्याने कॅच पकडला त्याचं. हॅलो. तर बॉलचा विषय सुरू होता. आपण पाहतोय इंडियामध्ये जर तुम्ही विचार केला तर SG बॉल वापरला जातो. SG रन रेट हवा आहे. 33 बॉलमध्ये 25 पाहिजेत. 4.3 षटकांचा खेळ झालाय. SG बॉल इंडियामध्ये वापरतात. इंग्लंड, आयर्लंड, वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स बॉल यूज करतात आणि अदर कंट्रीजमध्ये कुकाबुराचा बॉल यूज होतो. तर कुकाबुरा बॉलचं जे सीम असतं 15-20 ओव्हर नंतर सीम पूर्ण त्या बॉलचं दबलं जातं. 15-20 ओव्हर बॉल रोल झाल्यानंतर त्याचं सीम दाबलं जातं आणि नंतर तितकी मदत त्या बॉलने मिळत नाही. आता ऑस्ट्रेलियन कंडिशनमध्ये इंडिया टीम खेळते. थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत परंतु सांगतो. तुम्ही बॉलचा प्रश्न विचारला, विल्सनचा आपण सांगितलंच, परंतु जो कुकाबुराचा बॉल आहे त्याचं सीम दबलं जातं आणि तितका इफेक्टिव्हनेस त्या बॉलला राहत नाही. तसा SGचा बॉल इंडियामध्ये वापरतात. त्याचा इफेक्टिव्हनेस बॉल जुना झाल्यावरती देखील पाहायला मिळतं आणि 2 प्रकारचे स्विंग, खरं तर एक कन्व्हेन्शनल स्विंग असतो आणि एक रिव्हर्स स्विंग असतो. कन्व्हेन्शनल स्विंगमध्ये एका साईडने ज्या साईडने बॉलला क्लीन ठेवलं जातं किंवा चकाकतो बॉल, त्या साईडने त्याच्या अपोजिट साईडने जो स्विंग बॉल होतो तो तुमचा कन्व्हेन्शनल स्विंग असतो आणि चकाकणाऱ्या बाजूने जर बॉल स्विंग झाला तर तो तुमचा रिव्हर्स स्विंग असतो. तर हे फरक आहेत SG बॉल, ड्यूक्स बॉल आणि कुकाबोरा बॉल्समध्ये देखील. लेदर क्रिकेट मी खेळलो नाही परंतु जे वाचलंय किंवा जे ऐकलंय आतापर्यंत तो अनुभव असा आहे लेदर बॉल विषयी. 33 बॉलमध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. तेहतीस बॉलमध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. परंतु मुंबई क्रिकेटमध्ये आणखी एक बॉल वापरला जातो हेडलीचा बॉल खूप कमी यूज होतो. त्या बॉलला तुम्हाला षटकार मारणं खूप कठीण आहे. हेडली बॉलला हार्डली एखाद्या मॅच मध्ये चुकून 1-2 षटकार लागू शकतात. नवीन फलंदाज हर्ष बोरा मैदानावरती दाखल झालेत. एज लागले. थर्ड मॅन रिसेनला बॉल जातोय. 29 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 बॉलमध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. एज लागले. थर्ड मॅन रिसेनला पुन्हा एकदा बॉल गेलाय. आणखी एक बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हर्ष बोरांची बॅट एजची बनली की काय असा प्रश्न पडायला लागलाय. 2 बॉलला लगातार एज लागलं. गोलंदाज देखील कौतुक व्हायला पाहिजे. आणखी एकदा इनसाइड एज लागले. 3 बॉल लगातार डॉट आलेत. स्कोर कार्ड ऍज इट इज. लागोपाठचे 3 चेंडू मात्र डॉट आलेत. 30
30 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आपण जर बघितलं काहीस सामना हा बरोबर मध्ये दिसतोय. आपण जर बघितलं खेळ असो आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा की समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. गोलंदाजाचं नाव कळवायचं कृपया. प्रेम, गोलंदाजी मार्कवरती प्रेम. आपण जर बघितलं सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये अद्याप येऊन थांबलाय. 30 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. कुठला संघ सामना जिंकतोय अद्यापपर्यंत सांगू शकत नाही. मैदानामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारचं भाकीत करणं मात्र अशक्य. मी कायम सांगत असतो, अद्यापपर्यंत कुठलाही ज्योतिषी जन्माला आलेला नाही की तो क्रिकेटचं भाकीतच करू शकतो. गोलंदाजी मार्कवरून ती गोलंदाज सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज. नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्ष बोरावरती सगळ्यांच्या नजरा असेल. आपल्या संघासाठी कशा पद्धतीने मात्र कामगिरी बजावतोय. गोलंदाजी व फलंदाजी मध्ये माहिर असलेला असा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज सज्ज. स्वेर चेंडू अवांतर मारा मात्र संघाला अडचणीत घेऊन जाणारा. एक धाव. आपण जर बघितलं या चेंडूवरती एक धाव जमवणं फलंदाजांना अवघड होऊन बसलेलं. 1 धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 30 धावा. निश्चितच सामना हा रंगला जाणार. सामना हा शेवटच्या षटकापर्यंत जाणार. बघूया कुठला संघ विजय प्राप्त करतोय. गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम. हलकासा टॅप केला. धावबादची संधी मैदानामध्ये आणि डायरेक्ट थ्रो झाला असता तर फलंदाज बाद असता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळणारी ही दुसरी धाव. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावसंख्या झाली ती 32 धावा. अद्याप 29 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आपण जर बघितलं चेंडू मात्र जास्त, धावा मात्र कमी. परंतु विल्सनचा बॉल, या बॉलवरती काय होईल शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हलकासा टॅप केला कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू 1-2 बाउन्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण. सुरेख प्रकारची फलंदाजी. आपण जर बघितलं मोठे फटके येत नसेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानून संघाची धावसंख्या मात्र हलती ठेवली फलंदाजाने. आपण जर बघितलं त्यामध्ये निश्चितच दोन्ही खेळाडूंचा एक मोठा सहभाग. एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानून संघाचा धावफलक मात्र हलता ठेवला जातोय. गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर केला गेलेला प्रहार. चेंडू मात्र हातात गेलाय आणि फलंदाज मात्र बाद असेल. एक मोठा झटका खंडेलवाल खिलाडी संघाला. झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचे कृपया. आकाश. सुरेख पद्धतीचा झेल मात्र टिपलाय आकाशने. फलंदाजाचं नाव सत्तावीस चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये हलकासा टॅप केलाय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नसणारे. आपण जर बघितलं
प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर वाढवणारे, परंतु अद्यापपर्यंत हर्ष बोरा मैदानामध्ये उपस्थित एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती, पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, फलंदाज मात्र समजू शकला नाहीये. लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानामध्ये डॉट येतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू, मी वारंवार सांगतोय की प्रत्येक डॉट चेंडू मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर वाढवतोय. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी, अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम मात्र गोलंदाजानं केलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू मैदानामध्ये टाकले. सहा षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 34 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल मध्ये 20 धाव्यांची अजून देखील आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 24 बॉल 20 धावा. लक्ष आपण पाहतोय थोडस कठीण जरूर म्हणायला पाहिजे, परंतु 24 मध्ये 20च धावा इथे बनवायच्यात. या अगोदर 2 मॅचेस आपण पाहिल्या पाठीमागच्या रन बॉल इक्वेशन, तिथे देखील अडचणी निर्माण झाल्या, परंतु हर्ष बोरा मैदानामध्ये 8 विकेट हातामध्ये आहेत आणि कॉन्फिडन्स इथे निश्चित आपण पाहतोय असायला पाहिजे. दोन्ही बॅटर हलक्या हाताने आपण पाहतोय पुश केलाय, खूप वेगानं 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. 7 विकेट हातामध्ये आहेत हर्ष बोरा आणि प्रथम मोनोत ही जोडी मैदानावरती. आखम वेनियर संघानं प्रथम बॅटिंग केली आणि तदनंतर मात्र 53 धावा त्यांनी बनवल्या. 54 धाव्यांचं लक्ष ठेवलं. 23 बॉल मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 4.96. 23 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता. खर तर मल्टिपल यूज किंवा ऑलराऊंडर आपण म्हणूयात रवींद्र शिंदे सर आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये खर तर अटेन्शन टू डिटेल ते आहेत आणि अतिशय चांगली कॉमेंट्री देखील ते करतायत. आर्मीमध्ये देखील कार्यरत आहेत. 7S लाईव्ह या वाहिनीला देखील ते चालवतायत आणि सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचा खूप मोठा हातभार आपण पाहिला. एक घटना पाठीमागच्या काळामध्ये खरं तर राहता तालुक्यामध्ये घडली. ऋषी डुबे नावाचा खेळाडू आजारी होता, दुर्दैवाने तो वाचला नाही, परंतु त्यासाठी खूप मोठी आर्थिक मदत मेजर यांच्या साधीला प्रतिसाद खूप लोकांनी दिलेला आपण पाहिला. म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारा एक आर्मी मॅन आम्ही मेजरमध्ये कायम पाहतो. मग ते समाजकार्य असेल त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं, आर्मीचं काम असेल तिथं देखील पाहिलं आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील अतिशय अग्रगण्य ते आहेत. यावेळेस पद्धतीचा फटका, लाजवाब फटका मात्र हर्ष बोरा यांच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. निश्चितच मी ज्यासाठी थांबलो होतो हर्ष बोरा कैसे सांगता है, आ लड़ले खुल के मैदान में, मैदान अभी खाली पड़ा है, आ लड़ले खुल के मैदान में, मैदान अभी खाली पड़ा है, मेरी विकेट गिरा के दिखा, सामने तेरे हर्ष बोरा खड़ा है. कैसे सांगतायत की हर्ष बोरा समोर खड़ा है, विकेट निकाल के दिखा. सुरेख पद्धतीचा फटका खेळला आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकारासाठी. येस येस मेजर अतिशय जबरदस्त. मेजर आज फॉर्म मध्ये असं हरकत नाही. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका लाजवाब होता. सरळ बॅटनं त्याने लॉफ्ट केला होता हर्ष बोरा यांनी. 41 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आपण जर बघितलं ना सर, हर्ष बोरा म्हणजे ज्या पद्धतीने ज्या लगन्य टीम साठी खेळतात ना, एक त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी प्रत्येक जर खेळाडूने यूज केली ना तर संघ मात्र विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार आहे. आपण जर बघितलं प्रत्येक वेळेस की गोलंदाजी करणार माझ्या संघासाठी 100% देणार, फलंदाजीसाठी 100% देणार. निश्चितच ज्या पद्धतीने जर फलंदाजी व गोलंदाजीमध्ये प्रत्येक खेळाडूने जर 100% दिले तर संघ मात्र विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीये. यावेळेस आपण पाहते पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. एका बाउन्स वरती गॅदर करतील क्षेत्ररक्षक
निश्चित आपण पाहतोय 100% एफर्ट ते नेहमी देत असतात आणि तेच चित्र मैदानावरती सध्या देखील पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा आहेत 42, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 बॉलमध्ये आता 12 धावा आवश्यक आहेत. आणि सर आपण जर बघितलं ना लास्ट इयर सुद्धा खूप स्ट्रगल केलेला खंडेलवाल खिलाडी या संघाने लास्ट इयर सुद्धा खूप स्ट्रगल केलेला. तर मी हर्ष बोरांना बोललो की आपला संघ स्ट्रगल करतोय, तर ते बोलले की वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही, वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा परत तो 30 दशक आणि तोच दाराला घेऊन पराभवाने माणूस मात्र संपत नाही, प्रयत्न जो सोडतो तो मात्र संपतो. तर ते बोलले की आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीये, त्यामुळे आम्ही अजून रेसमध्ये उपस्थित आहे. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही, हेच मेजरला सांगायचं होतं. गोलंदाजाचं नाव कळवायचं कृपया. 18 बॉलमध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या खूप सुंदर ओळी आहेत. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन के त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न इथे मात्र सातत्याने केलेत आणि त्याच्यामध्ये सफलता मिळाली. 17 बॉलमध्ये 11 धावेंची आवश्यकता. आता प्रत्येक जण मोटिवेशनल स्पीकर झालाय. गौरव नेक देखील इथे आपण पाहिलं बॅकफुटला आले, हलक्या हाताने खेळतायत. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव इथे मिळेल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 16 बॉलमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळताय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव अतिशय आरामात पूर्ण होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. 15 बॉलमध्ये 9 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 15 बॉल 9 धावा अजून देखील आवश्यक आहेत. हर्ष बोरा मैदानामध्ये आहेत आणि वेल सेट आहेत. चांगली फलंदाजी ते करतायत. फुलरलेनचा बॉल सरळ बॅटने खेळत 1 धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे मिळेल. पुढचा बॉल बॅक फुटला गेले, टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धावेचा इथे प्रयत्न आहे. 1 धाव पूर्ण होईल अतिशय आरामात आणि धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती. सर आपण जर बघितलं ना ज्या जिद्दीने आणि ज्या जिक्काटीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत ना, निश्चितच आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने घेऊन जात आहेत. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित असेल परंतु 1 धावे समाधान मानावे लागेल. आपण जर बघितलं जिंदगी का शौक पाला नहीं जाता, शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता, मेहनत से सवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पे डाला नहीं जाता. आपण जर बघितलं मैदानामध्ये जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल, तेव्हा हा सामना मात्र संघ विजय प्राप्त करेल. त्याच पद्धतीची फलंदाजी मात्र फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज आपल्याला दिसत आहेत. निश्चित संघर्ष म्हणजे जीवन आहे आणि क्रिकेट तुम्हाला संघर्ष शिकवतं. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी पाहिला असेल, त्याच्यामध्ये सांगितलं गेलं निश्चित फुलटॉस आल्यावरती त्याचा कसा खरपूस समाचार घ्यायचा, यॉर्कर आल्यावरती कसा अडवायचा आणि बाउन्सर आल्यावरती कसा हुकवायचा, हे त्या चित्रपटामध्ये सांगितलं गेलं. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी तुम्ही पाहिला असेल. आणि कन्क्लूड करताना आणखी एक सांगेल, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न करणं हे माणसाच्या हातामध्ये. आणि क्रिकेट सांगतं तुम्हाला कंट्रोल द कंट्रोलेबल. पाठीमागे काय झाले त्याचा विचार करू नका, आता तुमच्या हातामध्ये काय आहे, सिच्युएशन अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. 48 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
एक धाव खूप वेगाने इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज कॉन्फिडंट आहेत, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. टेक्निक बघा, बॅट ट्रॅगिंगची खूप सुरेख टेक्निक आहे. हर्ष बोरा यांची तिसऱ्या पंचाचा निर्णय येणं शेष आहे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण टेक्निक बघतोय. बॅट ट्रॅगिंग खूप चांगल्या पद्धतीने केलंय, परंतु निर्णय येणं अद्याप शेष आहे. तिसऱ्या पंच चेक करत आहेत विविध अँगलनं. निर्णय आपल्यापर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. DRS इथे मात्र घेतला गेलाय. अंपायर रिव्ह्यू कॉन्फिडंट आहेत हर्ष बोरा. निर्णय अजून देखील प्रतीक्षेत. 48 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. डिसिजन पेंडिंग. चेक केलं जाईल. 7S लाईव्ह ची टेक्निकल टीम अंपायर सोबत जोडली गेली आहे. तिसरे पंच. 12 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 6 धावा. अजूनही निर्णय प्रत्यक्षामध्ये आहेत. एव्हरीवन वेट फॉर डिसिजन. अगम वेनियर्स संघाला देखील वेळ मिळाला मीटिंगसाठी. खेळचं स्पीड देखील स्लो होतं, ज्यावेळेस अशा पद्धतीचे डिसिजन येणं बाकी आहे. मोमेंटम खूप महत्वाचा विषय क्रिकेटमध्ये, ते देखील थांबतं. 2024चा क्रिकेटचा वर्ल्ड कप बघितला आपण T20 फॉर्मॅटमध्ये, आणि रिषभ पंतने थोड्या वेळासाठी गेमचं मोमेंटम थांबवलं आणि त्यानंतर बुमराची एक ओव्हर आली. त्यानंतर हार्दिक पांड्या बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि हेनरिक क्लासेन जे सेटल होते ते कॉट बिहाइंड झाले. आणि मग डेव्हिड मिलरचा झेल आपण पाहिलं. सूर्यकुमार यादवने अगदी सीमारेषेजवळ झेलला होता. लॉंग ऑफ तुम्ही ऐकलं जतीन सबरूचा, तिथे झेल टिपला सूर्यकुमार यादवने आणि इतिहास रचला गेला. 2007 नंतर 2024 मध्ये भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. इट्स आउट. लाईव्ह स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता बॉल आढळून गेलाय आणि शॉट तिथे होते. हर्ष बोरा विकेट. .48 48 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 9 मार्गस्थ. 11 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 6 धावा अजून देखील आवश्यक आहेत. नवीन बॅटरचं नाव इथे सांगायचंय. सनीत मुत्ता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता इथे आहे. 11 बॉल 6 धावा. सनीत मुत्ता आणि प्रथम मनोत ही जोडी मैदानावरती आहे. हर्ष बोरा नाखुश होते. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तिथे झाली. कॉन्फिडंट होते, त्यांना वाटलं पोहोचले, परंतु तसं नव्हतं चित्र. नो बॉल स्ट्रेट अवे कॉल केलाय पंचांनी. ओव्हर स्टॉपिंगचा नो बॉल दिसेल का टेक्निकल टीमला आपण विचारूयात. टेक्निकल टीम
टेक्निकल टीम चेक करतायत. ओके, चेक केलं जाईल. तिसरी पंच देखील चेक करतील. इट्स फेअर डिलिव्हरी. स्ट्राईकला कोणी ओश एक धाव इथून देखील घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण देखील होईल. नऊ बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. थंडी वाढली आज देखील डिलेड झालं. एक ऑलमोस्ट वाजलेत. एक बरोबर वाजलेत. बॅकफुटला गेलेत. गॅप मध्ये बॉलला खेळलेत आणि वेगवान आउटफील्ड आहे त्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावलेत बॉलच्या पाठीमागे. इथे धावा किती असतील. धावाची संधी आहे आणि फलंदाज धावबाद. विकेट. इथे देखील डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. आली एक धाव.
एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. एक धाव येणार नाहीये. डॉट बॉल. एका धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल एका धावेची आवश्यकता आहे.